25 वर्षात आज पहिल्यांदा पाहतोय मी हा प्रकार ना. हा प्रकार. आणि हा कॅलिबरचा पिस्टन बाहेर पडला आहे आणि चालक म्हणतात की मला माहीत नाही हा आत्ताच इथं पडला आहे म्हणून. कसं असते, ज्यावेळी हा कॅलिबरचा पिस्टन बाहेर पडतो ना, त्याच्या अगोदर ब्रेक पॅड संपतात आणि ब्रेक पॅड संपायच्या अगोदर तुम्हाला ते आवाज देतात, काहीतरी आवाज येतो की ब्रेक पॅड संपत आहे. त्यावेळी आपण हे थांबून ब्रेक पॅड चेंज केले असते तर हा असा ब्रेक फेलचा प्रकार घडला नसता. म्हणजे आपण किती अजून शिकायला पाहिजे गाडीच्या संदर्भात. आपल्याकडे जर वाहनं असतील तर आपण त्याच्याबद्दल इत्यंभूत माहिती नाही गोळा केली तरी पण बेसिक माहिती तर आपल्याला असलीच पाहिजे. हा असा प्रकार आहे. जर एवढं होत असेल तर आपल्याला कळालंच पाहिजे की गाडीसोबत काय घडतंय, काय होतंय. जर हे कळालं नाही तर मात्र अवघड प्रकार आहे. चला बघूया आता काय. बघा ह्याच्यात चूक कोणाची आहे. यांनी गाडी सर्व्हिस करून आणली होती, बरोबर आहे. हे कॅलिबरची बोल्ट जर तुम्ही लूज बसवला असला तर कॅलिबर हे असं बसतंय ना, हे बघा हे असं बसते. आता जोपर्यंत ते अडकून राहिलं जिथं खड्डा लागला जोरात तिथे हे कॅलिबर निघून पडलं आणि पिस्टन बाहेर पडला. आता नशीब आपल्याकडे किट होतं त्याचं, नाहीतर मग उगाच त्यांना 5-6 हजाराचा आणि खड्डा पडला असता. 3,500ला बलेनोचं कॅलिबर आहे. चला, ड्रायव्हरची चूक 20% असेल, 80% चूक त्या मेकॅनिकची होती ज्यानं हे कॅलिबर टाईटच केला नव्हता. कारण सर्व्हिस करून गाडी होती, चेक करून गाडी आली होती. ठीक आहे, झालेली आहे गाडी, पाठवून देऊया. पण आपण ह्या गोष्टी शिकल्या पाहिजेत की जर ब्रेक पॅडल थोडंसं खाली गेलं थोडंसं तर ते का गेलं हा शोध घेणं खूप महत्त्वाचं. स्टेटमेंट काय आहे की बाबांनो, गाडीचं काम करताना शक्यतो ब्रेक आणि स्टेअरिंगशी अजिबात कॉम्प्रोमाइज करू नका. जर तुम्ही काम करत असाल तरीही, जर काम करून घेत असाल तरीही.